या सीझन मध्ये इकॉनॉमी जर चेक करायला गेली ना कॉमेंटेटरची आणि अंपायरची, त्याच्यात संदीप गायकवाड नंबर 1 वरच्या पोझिशन मध्ये, सेकंड नंबर वरती नितेश तर आहेत. आम्ही शेवटून पहिले. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच एक बिग फाईट आपल्या भेटीला जरूर आली आहे. अर्थातच कबीर अत्तारे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय संदीपजी गायकवाड ऑफिशियलच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. एकीकडे आपण पाहतोय आदरणीय मिलिंद विर्ले यांनी पुरस्कृत केलेला धनवी 11 तलवडे टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र जनमान मानगाव टीम. पहिला बॉल मानगाव टीमने टॉस जिंकला, स्वीकारले फिल्डिंग, आमंत्रित केल्या बॅटिंगसाठी तलवडे टीमला. पहिला गोलंदाज आपण पाहतोय, अगदी आपण पाहतोय नवनाथ. या नवनाथच्या गोलंदाजीची धार आहे. सध्या मैदानात पाहायला गेलं तर समोर आहे बॅटर अक्षय. चांगला बॉल, सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळतीये. डॉट बॉलची संगत आहे. 3 ओव्हरची मॅच, शॉर्ट टर्म क्रिकेट आपण मैदानात अनुभवतोय. टेनिस जगतातला सगळ्यात मोठं बारी क्रिकेट सध्या मैदानावरती चालू आहे. मी तर म्हणेल अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट कधी कोणाची बाजी पलटी होईल हे सांगू शकत नाही आहे. मगाच्या सामन्यामध्ये बऱ्याच जणांना वाटलं होतं की पहिला सामना जेव्हा झाला अगदी तलवडेच्या विरोधात, तो मात्र मालेवाडी सहजरित्या त्या मॅचमध्ये इन झाली होती, परंतु शेवटच्या क्षणाला केलेल्या चुका आणि त्यातून मात्र अगदी त्याचा घेतलेला फायदा हा तलवडे टीमचा पाहायला मिळाला. चांगला फटका यावेळी म्हटलं ना की इथे चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धावेसाठी प्रयत्न आहे. आणि तदनंतर दुसरी मॅच जशी पाहिली की अगदी शेवटच्या क्षणाला 6 बॉल 15ची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी त्या 15 धावा कुठल्या गेल्या अवघ्या 3 बॉलमध्ये आणि तिथे विजय साकारला तो मानगाव टीमने. म्हणजे पहा, हा क्रिकेट आपण पाहतोय अगदी क्रिकेटमध्ये सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे आणि इंद्रधनुला लाजवेल इतके रंग क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुलर लेंथ आणि इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. दादा खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना असं म्हटलं जातं. पहिली इनिंग चालू आहे. मी तर नेहमी म्हणतो की अगदी आधीच कर्जबाजारीने त्यात उसणं मागायला येतो शेजारी, म्हणजे किती टेन्शन येईल डोक्याला याचा पण विचार करा. यस, चेक केलं जाईल थर्ड अंपायर ऑफिशियल. यस, बॅटर रिव्ह्यू आहे, फिल्डिंग रिव्ह्यू, ओके. बॉलिंग रिव्ह्यू येस. आपण पाहूयात, इट इज नो बॉल. क्लिअर आहे हिशोब, परंतु अगदी कुठेतरी शंका निर्माण होते आणि तदनंतर मात्र त्याच्यावरती मला वाटतं या ठिकाणी रिव्ह्यू गमावलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अगदी पहिल्या इनिंगसाठी हा रिव्ह्यू गमावलाय तुम्ही. चुकी झाली आहे, त्याच्यावरती आलाय चौकार. हवाई हल्ला यावेळी आणि इथे प्रयत्न जरूर केले गेले होते. प्रयत्न यश आलं नाहीये. या येथील 2 धावा, या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 9 आकड्यावरती. शॉर्ट पिच बॉल. नवनाथ, केल्या जाणाऱ्या चुका फार मोठ्या महागात ठरणार आहेत, कारण इथे समोर आहे धनवी 11 तलवडे टीम. पाखरं उडवायला काय बोलणार आता दादा. पहिले होती शेतकऱ्याकडे गोपन असायची, ती वाजत जायची हो.
हे पण लक्षात घ्या. तो माईक ठेवून द्या, सगळे माझ्याकडे बघतायत, मला आणाल प्रॉब्लेम मध्ये. इथे चांगला बॉल यावेळी जरूर पाहायला मिळतोय. डॉटची संगता केली जाते. आपण पाहतोय अद्यापपर्यंत 5 बॉलचा तरार संपला आणि टोटल 13 आकड्यावरती आहे. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. इथे लटकलेत खरं म्हणायला गेलं तर. अक्षयच्या परतीचा प्रवास, चांगली पटकेबाजी चालू होती परंतु अक्षय मात्र बाद होत आहेत. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवलाय तो मात्र मनगाव टीमने झटका दिलाय तो तलवडे टीमला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलंय. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय 13 धावा एका विकेटच्या नुकसानीनंतर मैदानात पाहायला मिळत आहेत. सांघिक कुड्यातलं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश बद्रिगे. बंटी बद्रिगेची भावकी मगाशी संदीप गायकवाड यांनी सांगितलं. हा चांगला बॉल. इट्स अ वाईट बॉल. इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 15 आकड्यावरती जरूर पाहायला मिळते. 15 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. 15 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या.
इथे कोणतीही चुकी नाही आहे. विकी मोरे चुकी करणार नाहीत. अगदी महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहेत, परंतु यावेळी मात्र दुसरा हदरा जरूर त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. चांगला झेल यावेळी गुरुच्या पारीचा अंत होतोय. झटका क्रमांक 2 पाहायला मिळतोय. अक्षय आले त्यांची जागा घेण्यासाठी गुरु मैदानात दाखल झाले होते, परंतु गुरुला पहिल्याच बॉलवरती परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. संधी निर्माण केली गेली, परंतु त्या संधीने मात्र या ठिकाणी गुरु परततोय. टेक्निकल बॅटर, अगदी मी तर म्हणेल ज्या पद्धतीची बॅटिंग लाईन मैदानात येणं अपेक्षित आहे ती पहिल्या षटकामध्ये आली होती, परंतु तदनंतर थोडेसे ब्रेक थ्रू जरूर पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी नवनाथने कांडी फिरवलीच अक्षयच्या नावाची. हा चांगला फटका आल्या आल्या मैदानात फटका लगावलाय तो मात्र परेश हजारेंनी. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. आता कुठे बॉल शोधणार, आला का? घ्या बाबा मॅच बॉल घ्या सर. तीन बॉल संपलेत यावेळी. धावसंख्या 21 या आकड्यावरती. चांगला बॉल, अतिशय सुंदर गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी जकडून ठेवण्याचा प्रयत्न आहे, परंतु धावसंख्येचा एक विचार करायला गेलं तर 3 मोठी फटके अद्यापर्यंत आपण पाहिलं. 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीने ही टोटल मात्र स्थिरावले ती 21 या आकड्यावरती. हा डॉट बॉल आलाय. चांगली फिल्डिंग यावेळी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुद्धा करू दिला नाही, इतकी चांगली फिल्डिंग सध्या मैदानात पाहायला मिळाली. टोटल मात्र जाऊन पोचली 22 या आकड्यावरती. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलाय. अगदी इथे पाहतोय पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतीये, आणि या ठिकाणी सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. देऊया डीजे मास्टरला एक. पहाटेची भक्तिगीतं लावायला सांगितली, हे विक्रीला निघाले फुगे. चला प्लीज स्पीड अप करा आपण.
मा माधवायन मा गोविंदायन मा विष्णवेन मा विष्णवे अरे शांती घ्या तांडेल. सत्यनारायणची पूजा डायरेक्ट इकडे पहाटे सुरू करू नका. काय असताना कोरोनाने बरंच काही शिकवलं. पहिले आपल्यात रात्रीचे लग्न होत नव्हती, पहाटे पण होत होती कोरोनाच्या काळात. हा तेच आहे. परंतु कोरोना काही जणांना त्रासात आणला ना काही जणांना सोयीस्कर झाला. रात्री 1 वाजता पण लग्न लागत होती. हरी ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सेकंड सामन्यामध्ये 20 धावा जरूर खर्च केल्या होत्या. इथे एक धावाला एका धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका, अकलेचा बुद्धीचा वापर सध्या मैदानात. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळतीये. इथे येतील 2 धावा कंप्लीट. अगदी टाईट फिल्डिंग सध्या मैदानात पाहायला मिळाली. त्यानंतर पैकी थोडीशी चुकली आहे, परंतु या 2 धावा 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे चांगला फटका, परंतु फटक्यामध्ये लागलाय झटका. परेश शेजारीला परतावं लागेल. विकेट डाऊन, विकेट नंबर 3, बॅक टू द आउट. मागच्या टुर्नामेंटला सुद्धा तेच सांगितलं की एक होती रानू मंडल जी हिमेश रेशमेच्या नावावरतीच्या गाण्यावरती प्रसिद्ध झाली. अगदी लता दीदींच्या पंक्तीमध्ये त्यांना नेऊन बसवलं, परंतु ही रानू कोण आहे ते मला अजून माहित नाहीये. सिंगल जरूर पाहायला मिळतीये. हरी आपण पाहतोय 22च्या स्वरूपात एक धाव जरूर येईल. एका धावेच्या मदतीने 4 बॉलचा तरार संपलाय. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत आणि 27 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अक्षरशः म्हणायला गेल्यानंतर पहिल्या षटकात थोडासा धावसंख्येचा एक आलेख पाहायला मिळाला, तदनंतर थोडंसं युटर्न निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. परंतु तदनंतर हरी सुद्धा मैदानात ये 4 चांद लावण्याचा प्रयत्न करतोय. 4 बॉलमध्ये त्याने 4च धावा खर्च केल्यात. या 2 बॉलवरती फार मोठं समीकरण या मॅच मधलं. इथे एकच धाव धावफलकावरती जरूर येईल आणि परतावं लागेल ते फलंदाजांना. नवनाथ आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 4थ्या विकेटचं पतन. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. न्यू बॅटर मैदानात रुपेश, मागच्या मॅचचा हिरो. अरे दादा, तो तिथून क्रॉस व्हायला हा इथून मैदानात एंटर होणं फार गरजेचं आहे. हाच नियम आहे. तो तिकडून क्रॉस हो, ती लाईन क्रॉस करता कामा नये बॅटर. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. या येथील 2 धावा 2 धावेच्या मदतीने टोटल आपल्याला पाहायला मिळते
जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र 10.33च्या सरासरीने धावा कुटाव्या लागणार आहेत. त्या मात्र माणगाव टीमला होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर आपण जरूर शोधूयात. 31ची गरज आहे. 30 रन्स स्कोरबोर्ड. चला आता विलंब नकोय, त्वरित
मैदानाकडे अर्थातच आपण पाहतोय मानगाव आणि तलवडे यांच्यातली लढत आहे. एक बिग फाईट जरूर आहे. अगदी 31 धावा संख्येचा पाठलाग मैदानात करायचा आहे. 3 ओव्हरची मॅच आहे आणि या 3 षटकांमध्ये 31 धावा होतील की नाही या प्रश्नाचं उत्तर येणारा काल जरूर देणार आहे. परंतु पाहूया सलामीची जोडी मैदानात कैलास आणि त्याच्या विरोधात नॉन स्ट्रायकर एंड वरती गोलंदाजी करताना दिसेल तो गोलंदाज समीर आणि एकीकडे आपण पाहतोय कैलासला साथ देण्यासाठी फलंदाज सज्ज राहुल. इट्स अ वाईड बॉल. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती. समीर आतापर्यंत फार चांगला प्रदीर्घ क्रिकेट या शृंखलेमध्ये तुमचा राहिलेला आहे. परंतु आता मात्र मी तर म्हणेल येस वाईड +1 बाउन्स हा इशारा जरूर पंचांकडून आलाय. अगदी आपण पाहतो या ठिकाणी पहिला बॉल समीरचा वाईड आहे. पुलर लेंथ अगदी बॉल जर बॅट वरती आदरला असताना तर मला वाटतं या ठिकाणी मोठा फटका अर्जित झाला असता. स्पीड होतं बॉल वरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुलर लाईनचा वापर शरीराचा आडवे तिडवे झाले परंतु नक्कीच शरीराचा वापर करत असताना बॉलला कॅरी जरूर केलाय. इथे सिंगल जरूर पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने 2 धावा या धावफलकावरती आहेत. चला सेन्सिबल क्रिकेट मैदानात पाहायला मिळते. क्वालिफायची मॅच बिग फाईट मॅच. हा बॉल सुद्धा समीरचा डॉट आलाय. संकट मोचन मी तर म्हणेल सध्या तरी मैदानात आपण पाहतोय कालची रजनी जशी सुरुवात झाली हनुमान जन्मोत्सव अगदी त्यांना प्रत्येक ठिकाणी संकट मोचन म्हटलं जात आहे आणि इथे तोच संकट मोचनाचं कार्य गोलंदाज समीर मैदानात साध्य करतायत. हा फटका जरूर सजवलाय परंतु कैलासने दाखवून दिलाय यावेळी बॉल जाईल. ऑफिशियल काही चेक करायचं काय षटकार आहे का चौकार. 4 धावा आहेत. इथे येतील 4 धावा. बॉल पाठवा मैदानात. कुरमबाई सध्या डगआउट पाहायला गेले ना प्रेक्षकांचं जे डगआउट आहेत त्या तिकडे 2 प्रेक्षक या तिकडे 2 प्रेक्षक हे दर्दी क्रीडा रसिक आहेत. तुमचं मनापासून कौतुक. काही नाही बाबा मोजली गेली तर जमतेम मला वाटतंय 30-35 होतील सगळे धरून. आता दर्दी क्रीडा रसिक आहे 2 टीम संदीप सर त्यामुळे आता वेळ आपल्यापासून निघून गेलेला आहे त्यामुळे त्या दर्दी क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूयात. हवाई हल्ला आणि इथे विकेट जातीये. मागच्या सामन्याचा हिरो अगदी तंबूच्या दिशेने रवाना होत आहे. झटका फार मोठा आहे. हा जवळजवळ 1200चा होल्ट आहे.
न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. लास्ट बॉल असेल तो मात्र या षटकामधला. गोलंदाज समीरचा. पुलर लाईनचा वापर जरूर आहे. सातत्यपूर्ण समीरने गोलंदाजी करत असताना चुका तितक्याच केल्यात, फक्त बॅटरच्या बॅटमधून ते मोठे फटके आले नाही आहेत. कारण ऑफ साईडचं क्षेत्र सातत्यपूर्ण कॅरी केलं असतं तर मला वाटतं समीरच्या गोलंदाजीवरती मोठमोठे फटके आले असते. परंतु इथे एक धाव सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 7 आकड्यावरती. दशरथ पाटील बोलले चालून जात, आमच्यासारखा बोलला तर मग कठीण होतं. नाही सत्य परिस्थिती आहे. एखाद्याचा बाज तो तसा असतो. कारण खरं म्हणायला गेलं तर दशरथ पाटील सध्या या महाराष्ट्रातील नंबर 1 विनोदी समालोचक म्हणून ज्यांची वर्णी लागते. सत्यता आहे बोलण्यात. जर तुम्ही विचार करायला गेलं तर ती सत्यता आहे आणि ते त्यांनी मैदानावरती मांडलंय. असो, जाऊया मॅचकडे. दुसरं षटक संदीप अर्थातच अप्पा हजारे यावेळी आपण पाहतोय. इथे सिंगल जरूर पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती. चला जरा स्पीडअप करा प्लीज, फार विलंब होतोय आता मॅचला सुद्धा. चांगला फटका यावेळी मात्र कैलासच्या बॅट मधून आलाय. रोमार्शक चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 12 आकड्यावरती. करायला गेलं तर बराचसा क्रिकेट बाकी आहे. फार निर्णायक षटक सध्या मैदानात दोन्ही टीमच्या बाजूने. चला टेक्निकल टीम तडंपाय बबलूजी नजी. बॅटर सेफ. अगदी ऐन मुक्याला पायाचा वापर केलाय. अन्यथा मला वाटतंय कैलासला सुद्धा परतीचा प्रवास या ठिकाणाहून करावा लागला असता. बॅट असती तर मात्र थर्ड अंपायरला सुद्धा दिक्कत झाली असती हा निर्णय देताना. हा चांगला फटका आहे. इथे येतोय कैलासच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. अठरा आकड्यावरती येणारे 8 बॉल आणि 13 धावा संख्येची गरज आहे. थोडस आता टेन्शन या षटकाराने जरूर धनवी इलेव्हन तल्लवडे टीमचं वाढलेलं आहे. आणखी एक मोठा फटका. प्रयत्न चांगला केला. प्रयत्न मी म्हणेल फिल्डरचा फार चांगला होता, परंतु आवाक्याच्या बाहेर हा षटकार जरूर आलाय. अगदी लाजवाब प्रयत्न मी म्हणेल. अद्याप 24 आकड्यावरती. आता 7 बॉल आणि 7 धाव संख्येची गरज आहे.
बुद्धी चातुर्याचा खेळ सध्या कैलासने मैदानात दाखवलाय. चला थर्ड अंपायर कडे जाऊयात. बबलू नजे, अरे उससे अच्छा आप संदीप गायकवाड़ की वजह से मैदान में रहते तो इतना आपको तकलीफ नहीं होता इधर उधर आने जाने को. संदीप गायकवाड़ अच्छी तरह से उनको मालूम था कि क्योंकि फील्डर उनके आगे था तो इसलिए उनको डिसीजन देना बहुत दिक्कत हो गई, इसलिए उन्होंने थर्ड अंपायर रिपोर्ट किया. इथे मात्र सिंगल पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. रुपेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. चमत्कार तर घडवावा लागेल मागच्या मॅच मधला. 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक. रुपेश गोलंदाजीला. येणारे 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. त्रिफलाची दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळी मात्र कैलास गारेजच्या परतीचा प्रवास. झटकाय अगदी मी तर म्हणेल हाय व्होल्टेज कमांड इज. 5 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. नवनाथ आपण पाहतोय ज्यांनी गोलंदाजी केली होती, पहिली गोलंदाजी. सामना पहार चुरशीचा पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरचा लास्ट बॉल. असं आता कैलासला वाटत असेल कुठेतरी तो मोठा फटका जर अर्जित केला असता तर वेगळं गणित मैदानावरती पाहायला मिळालं असतं, परंतु माइंडेड गेम करता करता थोडस पहिल्याच बॉल वरती रुपेशने दिलाय त्याला झटका. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज आपण पाहतोय नवनाथ. हा बॉल सुद्धा आलाय डॉट. नेक्स्ट बॉल कडे जाऊयात आपण. धकधक वाढतीये. Outside the leg stump. It is wide.
वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती आपण पाहतोय. 4 बॉल 5 ची गरज आहे. यस सर. चला बबलू नजय सर चेक केलं जाईल. नेक्स्ट बॉल साठी का या बॉल साठी सर? याच बॉलला चेक करायचंय. चला कुणाल आपली परीक्षा सुरू झालेली आहे. थर्ड अंपायरचं डिसिजन पेंडिंग आहे. येईल सध्या टेक्निकल टीम आणि थर्ड अंपायर आपल्यापर्यंत निर्णय जरूर सपोर्ट करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा बॉल वाईड आहे, यात काही शंका नाही. वाइड बॉल. ये क्या आप हमारा एग्जाम ले रहे हैं कि आप एग्जाम दे रहे हैं कबीर अत्तारी सर? अरे यार हार्ट अटैक आने के बाद फिर डिसीजन देंगे क्या इंजेक्शन? चार बॉल 4 ची आवश्यकता. हा चांगला फटका. यावेळी आपण पाहतो एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होतोय बाद. घेण्याचा प्रयत्न अतिघाई यावेळी पाहायला मिळाली. फलंदाज या ठिकाणी बाद झाले ते मात्र नवनाथ विकी मोरे सध्या बॅटिंग लाईन वर. 3 बॉल 3 धावसंख्येची गरज. काय मॅच होते मित्रांनो, अगदी डोळ्याचं पारणं फिटाव. इतकी चांगला फटका आपल्या फॉलो मध्ये थोडीशी चुकी यावेळी जरूर पाहायला मिळते. आणि या क्षणी काय घडतंय, सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने अगदी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. हे त्याच्या बोटाला जर लागलं असलं तर जरा कॅरी करा, त्याला बाजूला घ्या.
2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 धावसंख्येची गरज आहे. चला आता स्पीडअप करा प्लीज. प्रेशर मध्ये क्रिकेट आहे. अगदी मी तर म्हणायला गेलं तर दोन्ही टीम तितकीच दागदोग आहे, कारण क्वालिफायचे मॅच आहे. ज्याची त्याची इच्छा जरूर असते. जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेतल्या चमचमत्या ट्रॉफी पर्यंत पोहोचेल. जो हरेल त्याला मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. चला 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, अगदी प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आपण पाहतोय. एकीकडे धनवी तलवडे तर त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जनमान मानगाव टीम. यस, चला टेक्निकल टीम कडे पुन्हा एकदा आपण पाहतोय. बबलू नजे या आपण. काय झालं ऑफिशियल आहे? ठीक आहे, वाईट पण चेक केला जाईल. तिसऱ्या अंपायरचं पोझिशन काय होते ते महत्वाचं आहे. रनआउटचं आणि वाईटचं चेक केलं जाईल. चला बबलू नजे सर, पहिलं मला वाटते वाईट चेक होईल. इट्स अ पेअर डिलिव्हरी, परंतु रनआउटचा आपण चेक करूया. बॅटर इथे बाद होईल. बॅटर बाद होईल इथे. एक बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. सर्वांना विनंती आहे, चला आपण कैलास आपण डगआउट मध्ये स्थित राहा. चला 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. सगळे डगआउट मध्ये. कैलास प्लीज, सगळ्यांना विनंती आहे, चला
डगआउट मध्ये या आपण. चला जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करा. अगदी एक बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. एक बॉल 2 ची गरज. ही ते टाहे झाले खरे परंतु कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि तिथे मात्र धनवी 11 तलवडे टीम विजय झाली. विजय टीमचं अभिनंदन आणि मानगाव टीम आपल्या गोडगोड कौतुक. चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अर्थातच रुपेश ठरले मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच रुपेश.